आप देख रहे हैं YouTube चैनल क्रांतिकारी कर्मचारी के न्यूज। आपकी आवाज, आपका संघर्ष। बरोबर आहे की नाही? जे कुठेतरी माणसाने तटस्थ असलं पाहिजे, आपल्या मागणीसाठी तटस्थ असलं पाहिजे. कितीही आपत्ती आली तर संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून पाऊस जरी किती लागला, मी डोक्यावर छत्री घेणार नाही आणि माझं बोलणं थांबवणार नाही. इथून कुणी जागेवरून हटणार नाही. जर आपण पाहायला लागलो तर आपली मागणी मंजूर होईल का, याचा आपल्याला विचार करायचा आहे. बंधूंनो, आपण संघर्ष करतो, दिवसेंदिवस संघर्ष आपण तीव्र करतो आणि जोपर्यंत आपल्याला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष आणखी तीव्र करावा लागणार आहे. जे शासन म्हणत होतं की राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही देऊच शकत नाही म्हणणाऱ्या शासनाला जुनी पेन्शन देण्याच्या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत. हे सभागृहात त्यांना बोलावं लागलेलं आहे. हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. हे कशामुळे झालेलं आहे की आपण जो रस्त्यावरचा संघर्ष केला आणि या रस्त्यावरचा संघर्ष करत असता आपल्या जुनी पेन्शन संघटनेचं समर्थन देऊन पुरस्कृत उमेदवार करून मला महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये आपण एकजुटीनं या महाराष्ट्रामध्ये इतिहास करत निवडून दिलेले आहे. आपल्या संघटनेचं या ठिकाणी फार मोठा मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळं त्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शपथ घेताना एकच मिशन जुनी पेन्शनची टोपी आणि गळ्यामध्ये दुपट्टा घालून शपथ घेणारा तुमचा एकमेव. कोणत्या नेत्याचं बर्निंग नाही, बॉसिंग नाही, कुणाचं प्रेशर नाही. मला जे वाटते ते मुद्दे मी सभागृहात प्रभावीपणे मांडू शकतो. ही आपली ताकद आहे, आपण दिलेली ताकद आहे आणि आपल्या ताकदीच्या भरोशावरतीच आपल्याला समोरचा लढा हा लढायचा आहे. तुम्हाला माहित असेल, दिल्लीला 10 ऑक्टोबर 2023ला आपण सगळेजण दिल्लीला गेलेलो होतो. या महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या आमदारांना तुम्ही निवडून देता, 78 आमदार विधान परिषदेत असते. तर महाराष्ट्रामधून तुमच्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून एकमेव प्रतिनिधी दिल्लीला तुमच्यासोबत हजर होते. जेव्हा जेव्हा आंदोलन झाली असेल तेव्हा प्रत्येक आंदोलनामध्ये मी तुमच्याशी सहभागी राहिलेला आहोत. भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष आपल्याला कायम ठेवायचा आहे. निश्चितच कायम ठेवणार आहात, यात कुठलीही शंका नाही. शिक्षक आमदार कसा असावा, उदयश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समन्वय समितीचा, जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा
गोंदियाला होतो. गोंदियामध्ये आंदोलन आपलेच कर्मचारी महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठना द्वारा प्रदेश में चल रहा पेंशन आंदोलन चरम पर है. पुणे जिला में पेंशन मार्च का आयोजन हुआ जिसमें हजारों की संख्या में कर्मचारी व अधिकारी शामिल हुए. पेंशन मार्च में महिला कर्मचारियों ने भी भारी संख्या में सहयोग किया. महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठना कई वर्षों से कर्मचारियों की पुरानी पेंशन के लिए आंदोलन कर रही है. कर्मचारियों की मांग है कि उन्हें बाजार आधारित एनपीएस नहीं चाहिए बल्कि पुरानी पेंशन की पुनः बहाल होनी चाहिए. कर्मचारियों को पुरानी पेंशन की बजाय सरकार जीपीएस देने की घोषणा कर चुकी है, परंतु कर्मचारी केवल पुरानी पेंशन की मांग कर रहे हैं क्योंकि बाजार आधारित एनपीएस में कर्मचारी की सेवानिवृत्ति के बाद पेंशन गुजारे लायक भी नहीं बन रही. देश में अर्धसैनिक बलों व कर्मचारियों की पेंशन बंद है जबकि नेता कई पेंशन ले रहे हैं. जल्दी ही महाराष्ट्र में विधानसभा चुनाव होने वाले हैं और कर्मचारियों का कहना है कि अगर सरकार पेंशन बहाल नहीं करती तो विधानसभा चुनाव में कर्मचारी वोट फॉर ओपीएस अभियान चलाकर सरकार बदलने का काम करेंगे. देश भर के पेंशन आंदोलन व सरकारी कर्मचारियों की खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब अवश्य करें तथा बेल आइकन बटन अवश्य दबाएं.